मित्रांनो, निसर्ग आधीच आपली परीक्षा पाहतोय. पावसाची ओढ, त्यामध्ये अल निनोचं संकट आणि त्यावरच पीक विमा सुद्धा भरायला गेलं की शासनाचे जाचक नियम समोर येतात. यामुळे शेतकरी राजा पुरता वैतागून या ठिकाणी गेलेला. पीक विम्याचा फॉर्म भरायला गेलं की CSC सेंटरवर एक अशी अट टाकली जायची ज्यामुळे हजारो शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित त्या ठिकाणी राहत होते. बँकेत जावं तर बँक मॅनेजर उडवाउडवीची उत्तर द्यायचं किंवा सुट्टीवरच राहायचं. पण मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा अखेर विजय या ठिकाणी झालेला आहे. शासनाने पीक विमा योजनेतील ती सर्वात मोठी जाचक अट कायमची रद्द केलेली आहे. आता कोणता शेतकरी विमा त्या ठिकाणी भरू शकतो, जुन्या कर्जाचं नेमकं काय होणार, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या शेती एक शेती चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच खाली लाल रंगाच्या बटनाला, सबस्क्राईब बटनाला दाबा, जेणेकरून तुम्हाला इथे फक्त माहितीच नाही तर खात्रीशीर माहिती या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, झालं काय होतं ते आधी आपण समजून घेऊयात. खरीप पीक विमा 2026चा फॉर्म भरताना पोर्टलवर एक संमतीपत्र म्हणजे कन्सेंट लेटर मागितलं जात होतं. त्यामध्ये असं लिहिलं होतं की माझ्याकडे कोणतेही पीक कर्ज नाही किंवा मी या जमिनीवरती भविष्यात कोणतीही कर्ज घेणार नाही. आता तुम्ही सांगा, आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांची अद्याप जुनी कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे नवीन पीक कर्ज घ्यायचं की नाही हे अजून अनेक शेतकऱ्यांनी ठरवलं सुद्धा नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये पीक विमा नेमका भरायचा कसा, हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर येत होता. दुसरी भीती म्हणजे ही होती की आता जर आपण कर्ज घेणार नाही असं लिहून दिलं आणि उद्या अचानक शेतीसाठी पैशाची गरज पडली आणि कर्ज घेतलं तर आपली पीक विम्याची पॉलिसी रद्द होईल का? बँकेत गेलं तर तिथले अधिकारी पीक विमा भरायला स्पष्ट नकार देत होते. शेतकरी इकडून तिकडे फक्त चक्रा मारताना आपल्याला दिसत होता. या एका अटीमुळे मराठवाडा, विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप या ठिकाणी निर्माण झाला होता. नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, असे काही जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात पीक विम्याला अत्यल्प प्रतिसाद या ठिकाणी मिळाला होता. शेतकरी संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि हजारो शेतकरी बांधवांनी या विरोधात आवाजसुद्धा उठवली होती. आणि मित्रांनो, याच रोषाची दखल घेत अखेर कृषी आयुक्तालयाला या ठिकाणी ही दखल घ्यावी लागली आणि केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि आता ही जाचक अट 100% शिथिल करण्यात आलेली आहे. कृषी विभागाने सर्व जिल्हाधिकारी महोदयांना आणि कृषी अधिकाऱ्यांना तसेच आदेश दिलेत. याचा सरळ अर्थ असा की आता तुमच्यावर कर्ज असो वा नसो, तुमची कर्जमाफी झालेली असो किंवा नसो, तुम्ही कोणताही ताण न घेता आपला पीक विमा या ठिकाणी भरू शकता. भविष्यात कर्ज घेतलं तरी तुमची पॉलिसी बाद होणार नाही असं सांगण्यात येतं. मित्रांनो, पावसाचं काही खरं आपल्याला दिसत नाही, कारण अल निनोमुळे यावर्षी नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती असणार आहे की बाबांनो, आपली अट किंवा ही जी काही अट होती ही इतर कारणांमुळे अजूनही पीक विमा भरलेला नसेल तर आजच तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रावरती CSC सेंटरवरती जा आणि आपला पीक विमा भरून घ्या. शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, कारण नंतर सर्व्हर डाऊन होतं आणि आपण पुन्हा या पीक विम्यापासून वंचित राहू शकतो. ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्या गावातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे आताच हा व्हिडिओ तुमच्या सर्व WhatsApp ग्रुपवरती शेअर करा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित, अनेक माहितीच्या व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.